नमस्कार. नमस्कार. अहो आज आमच्या घरी पूजा होती. छान काढली ना रांगोळी. ती तनू आहे ना, तिनं काढली. अगं तुम्हाला कसं माहित? तनू म्हणजे आमच्या घरी एक नवीन मुलगी राहायला आली आहे. ती जरासाठी तुमची चुकामुक झाली, ती आत्ता बाहेर गेली. हो जयंतराव बसा ना प्लीज. बरं, प्रवास कसा झाला? सासवडचे रस्ते पहिल्यापेक्षा जरा बरेत आता. शिवाला बोलू ना. कसा झाला प्रवास? सासवडचे रस्ते पहिल्यापेक्षा जरा बरे आहेत. सासवडशी माझं खूप जवळचं आणि इमोशनल असं नातं आहे. दॅट्स व्हाय आय डोंट केअर अबाउट द रोड्स. हरकत नाही. जयंतराव, गेल्या काही दिवसापासून तुमच्याशी बोलायची फार इच्छा होती. विषय कामाचाच होता. म्हटलं ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा घरी जरा जास्त मनमोकळेपणाने बोलता येईल. शेवटी बिझनेस पार्टनर हे सुद्धा एक नातंच आहे ना. विश्वा, बाहेर चल बघू पटकन. का ग, काय झालंय? अरे जयंत कानेटकर आलेत. काय? हो. कधी आणि कोणी बोलवलं त्यांना? एक मिनिट आई, मी आधीच सांगितलंय मी त्यांच्यासोबत बिझनेस करणार नाहीये, तरी तुम्ही का बोलवलं अरे त्यांना? हो हो हो, किती प्रश्नांचा वडीमार करतोयस. हे बघ, सगळ्याची उत्तरं मिळतील. आधी बाहेर चल. आई, मी आधीच सांगितलंय तो माणूस आहे ना, विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. जो आपल्या माणसांच्या आयुष्यासोबत खेळू शकतो तो बिझनेस काय सांभाळेल? काय बरळतोस तू हे? काय नाही, पण मी बाहेर येणार नाहीये बस. हे बघ विश्वा, मला मला माहिती आहे तुला ह्या पार्टनरशिपमधनं बाहेर पडायचंय, हो की नाही? मी नाही तुला फोर्स करणार. अरे पण ते आपल्या घरी आलेत. ते घरी आल्यानंतर त्यांच्याशी न बोलणं, त्यांच्या समोर न जाणं योग्य नाही ना दिसत. आणि तो वागतो ते बरं दिसतं का? आजपर्यंत जे त्यांनी केलंय ते सगळं बरं दिसतं का तुला? विश्वा पुरे शांत हो. विश्वा, रे बाबांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. एकदा माझ्यासाठी चल ना. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? सगळं नीट होईल. चल. जयंतराव, मला असं वाटतं की आपण एकमेकांना साथ द्यायला हवी. एकमेकांवर विश्वास ठेवायला हवा. एकमेकांच्या पाठीशी उभं राहायला हवं. माझा ठाम विश्वास आहे आपण जर एकमेकांना समजून घेतलं ना तर आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील. जयंतराव, जयंतराव, काय झालंय? काही चुकलं का माझं? नाही हो, माझं चुकलंय, खूप चुकलंय. म्हणजे मी नातं जपायला कमी पडलो, समजून घेण्यात कमी पडलो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ती मला सोडून गेली. जानू, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. मिस्टर देशमुख, माझी बायको, माझी जान्हवी मला सोडून गेली. She's no more. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. अरे देवा, हे कानिटकर इतक्या कठीण परिस्थितीमधून जात आहेत.
नुकतीच यांची बायको गेली आणि आम्ही मात्र यांच्यावर संशय घेतला. बघतेस ना याला, त्याला स्वतःला सांभाळता येत नाही. तुला वाटतं हा बिझनेस सांभाळेल? जरा शांत राहा. हो, शांत राहा. कळलं. बघा जयंतराव, तुम्ही जरा शांत व्हा. बिझनेस हा शेवटी संसारच असतो आणि बिझनेसचा साथीदार हे आयुष्यातले साथीदारही असायला हवे. हे बघा, मी तुमचं दुःख कमी करू शकत नाही. तुमच्या खांद्यावरचा काही भार मी विश्वाला देऊ शकतो. त्याच्यावर जास्तीत जास्त जबाबदारी देऊ शकतो मी. आता काय उपयोग आहे रडून? जेव्हा जानूला तुझी गरज होती तेव्हा तू समजून घेतलं नाहीस आणि आता आम्ही तुला समजून घ्यायचं का? सॉरी, मला असा हा सीन क्रिएट करायचा नव्हता. जयंतराव, माणूस म्हटलं की भावना आल्याच आणि त्या साचल्या ही कुठेतरी बाहेर पडणारच. तुम्ही एवढ्या दुःखात असताना आम्ही तुम्हाला इथं बोलवायला नको होत. उलट आम्हीच तुमच्या घरी सांत्वनाला यायला हवं होतं. मलाच माफ करा. इट्स ओके मिस्टर देशमुख. हो, याची काय माफी मागताय बाबा? याहून जास्त दुःखी असणं डिझर्व करतो हा. त्याची लायकीच नव्हती जानूच्या आयुष्यात यायची. तिला गमवलं याने आणि याची शिक्षा जानूच्या घरच्यांना, मला कितीतरी जणांना दिली. आता त्यांनीही हेच भोगायचं. जानूचा मॅड म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की तू जयंत आता तिच्या पायी स्वतःचं अस्तित्व विसरून वेड व्हायला हवं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.